नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण विधानभवनामध्ये आहोत आणि याच विधानभवनामध्ये काल संध्याकाळी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि निमित्त होतं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीचं. त्या बैठकीला नारायण राणे असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे हजर होते. पण त्या बैठकीनंतरचं राजकारण जे आहे ते अधिक चर्चेत आहे. एकीकरण समितीच्या बैठकीत काय झालं याची काही कल्पना, याचा काही तपशील समोर आलेला नाहीये. पण शरद पवार त्या बैठकीतून बाहेर पडले आणि थेट खाली येऊन ते शिंदेच्या केबिनमध्ये गेल्यामुळे मोठा गहजम माजलाय. माझ्यासोबत माझा सहकारी ऋत्विक पण आहे. आम्ही दोघंही त्यावेळेला त्या परिसरामध्ये होतो. एक तर ज्यावेळेला शरद पवार त्या केबिनमध्ये म्हणजे मीटिंगमध्ये होते त्यावेळेला तिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती. मुख्यमंत्री दालनाच्या बाहेर जेवढी गर्दी असते तशा पद्धतीची गर्दी शरद पवार आल्यानंतर झाली. त्यांचे सगळे खासदार, आमदार जे होते ते बाहेर थांबलेले होते, जे मीटिंगमध्ये नव्हते ते. आणि एका पद्धतीचं वातावरण जे आहे ते पूर्ण बदलून गेलं होतं विधानभवनात. शरद पवार विधानभवनात येणं ही सुद्धा एक बातमी होती. हे एक विचित्र आहे. नाही, खरी गोष्ट आहे. म्हणजे शरद पवार यांनी जेव्हापासून दिल्लीचं राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी विधानभवनात येणं किंवा विधानभवनाच्या कामकाजात लक्ष घालणं जातीने हे कधी केलेलं नव्हतं आणि याची उघड वाच्यताही सुद्धा त्यांनी अनेकदा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी निवडून दिलेले जे आमदार आहेत किंवा राज्य पातळीवरची त्यांचे जे सगळी नेते मंडळी आहेत त्यांना हा संपूर्ण कारभार जो आहे हा सोपवलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा शरद पवार स्वतः विधिमंडळात येतात, तेही अधिवेशन सुरू असताना, तेव्हा निश्चित याबाबत लोकांचं कुतूहल असतं. लोकांना वाटतं की शरद पवार आज आलेत तर कुठे जाणार, कोणाला भेटणार, काय करणार. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय होती तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद जो आहे याच्या एकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार या ठिकाणी विधिमंडळात येतात. आता ही बैठक अर्थात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते आणि एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी होते. ही बैठक झाली वरच्या मजल्यावरती, पहिल्या मजल्यावरती एका मोठ्या हॉलमध्ये. पण ही बैठक झाल्यानंतर ज्यावेळेस शरद पवार हे खाली यायला निघाले त्यावेळेस लिफ्टमधून उतरल्या त्यांच्या नजरेस पडला एकनाथ शिंदे यांचं दालन. आणि एकनाथ शिंदेचं दालन बघितल्यानंतर खरं तर कोणालाच अपेक्षा नव्हती की शरद पवार त्या दालनाच्या आत शिरतील. बरं, आत शिरले तर त्यांना एकनाथ शिंदेंना भेटायचंय. बरं, एकनाथ शिंदेंना भेटले तरी ठीक, पण आपल्या सर्व आमदारांना त्यांना घेऊन जायचंय. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना घडत असतात त्यावेळेस त्या अशाच घडल्या, यावरती विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे. माझा असा प्रश्न आहे की ते योगायोग होता की ते काय म्हणजे अगदी ठरवून केलेलं ऍक्ट होतं? नाही, मला असं वाटतं की जसं काल आदित्य ठाकरे सुद्धा म्हणाले आणि MSRDCचे MD सुद्धा म्हणाले ऍक्ट ऑफ गॉडमुळे हे सगळं घडतं. तर अशाच पद्धतीनं हा ऍक्ट ऑफ गॉड होता का? कारण शरद पवारांना जेव्हा कुठलीही चाल खेळायची असते, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावरती ज्यावेळेस कुठलाही चाल खेळतात त्यावेळेस ते सांगून खेळत नाहीत. ते अशाच पद्धतीनं त्यांचं एक शॉक ट्रीटमेंट असते. आणि खरं तर म्हणजे जी बैठक झाली महाराष्ट्र एकीकरण समितीची त्यामध्ये एका बाजूला मुख्यमंत्री आहेत, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आहेत, नारायण राणे आहेत. ह्या सगळ्या मंडळींची भेट तर झालेलीच होती ना. असंही नाही की बाबा ते आलेले आहेत आणि त्यांना जस्ट एक कर्टसी मीट म्हणून ते भेटायला गेले. बरं, भेटायचंच असेल तर ते विधानसभा अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये सुद्धा जाऊन अध्यक्षांची भेट घेऊ शकतात आणि तिथे सगळ्यांना बोलवू शकतात. त्यांचं जे स्टेचर आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं जे पद आहे हे पाहता शरद पवार हे अध्यक्षांच्या केबिनमध्ये खरं तर गेले असते तर फार नवल वाटलं नसतं, किंवा सभापतींच्या किंबहुना उपसभापतींच्या. कारण सचिन अहिर झालेले आहेत आणि आज काल सकाळीच सचिन अहिर शरद पवारांना भेटून आलेले होते. त्यामुळे यांच्या केबिनमध्ये जाऊन शरद पवार जर बसले असते तर त्याचं काही फार नवल वाटलं नसतं. पण एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये अचानक अशा पद्धतीनं शरद पवार का जातात? बरं, त्याचे काय राजकीय पडसाद उमटतील याची संपूर्ण जाणीव त्यांना असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं ते एखादी पॉलिटिकल मूव्ह करत असतील तर मला असं वाटतं की हा योगायोग नाहीये. निश्चित ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मूव्ह म्हणूनच याकडे बघायला पाहिजे. पण असं म्हटलं जात होतं की तिथं की बाबा ग्राउंड फ्लोअरवरती त्यांचं ऑफिस आहे, दालन आहे, त्यामुळे ते तिथे गेले. ग्राउंड फ्लोअरवरती बाकी कुठली अशी दालनं आहेत का उपलब्ध म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसू शकतील किंवा शिवसेना ठाकरेंचे नेते बसू शकतील किंवा उपसभापतींचं दालन असेल. म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरती आहे का अशी उपलब्धता की जिथं शरद पवार जाऊन मिटिंग घेऊ शकेल? कारण विधानभवन तसं मोठं आहे आणि पवार आलेत म्हणल्यानंतर तसं तर कुणीही दालन उपलब्ध करून देईल, तो काही मुद्दा नाहीये. पण म्हणून मी हा प्रश्न विचारला की ते सहज झालंय का नाही झालं हे लोकांना थोडंसं कळावं.
नाही, आता ग्राउंड फ्लोअरमध्ये गोलाकृती हे जे विधिमंडळ आहे, आज शिरल्या आपल्याला दिसतं काय, तर डाव्या हाताला या ठिकाणी अध्यक्षांचं केबिन आहे, त्याच्या डाव्या हाताला मुख्यमंत्र्यांचं दालन आहे. पण मला वाटतं की सध्याच्या राजकारणात शरद पवारांना एकनाथ शिंदेच थोडेसे उजवे वाटावेत, म्हणून ते उजव्या केबिनला, म्हणजेच काय, तर एकनाथ शिंदे यांचं जे उजव्या बाजूला दालन आहे त्या दालनात ते गेले असावेत. आणि दालनात गेल्यानंतर फक्त ते जाऊन बसले नाहीत, तर ते सर्व आमदारांना घेऊन गेलेले होते. आता या आमदारांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, यामध्ये शशिकांत शिंदे, एक रोहित पवार वगळले तर मला वाटतं जवळपास 9 आमदार त्यांच्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी एक छोटेखानी बैठक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये घेतली. पुढे काय झालं ते आणखीन इंटरेस्टिंग आहे, मला वाटतं ते सांगायला हवं. नाही, मला असं वाटतं की त्या बैठकीमध्ये अशा काही गोष्टी होत्या की ज्या पद्धतीने आपण बघितलं की उपमुख्यमंत्री नव्हते दालनामध्ये, आणि जसं त्यांना कळालं की शरद पवार आपल्या दालनामध्ये आलेले आहेत, ते कॅबिनेटची मिटिंग सोडून मला असं वाटतं की खाली आले. पुष्पगुच्छ अरेंजच होता, म्हणजे तो मागवावा सुद्धा लागला नाही, पुष्पगुच्छ आणून ठेवलेला होता. तो पुष्पगुच्छ शरद पवारांना दिला, त्यांचं स्वागत केलं आणि मग त्यांची मिटिंग चालू झाली आणि मग ते लगेच निघून पण गेले. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाकी आत मिटिंग चालू होती आणि बाहेर एकनाथ शिंदे यांचे पीए प्रभाकर काळे आणि सुनील रानडे उभे होते. आणि आता ते त्यावेळेला अशी चर्चा चालू होती की आता हे काय, ह्याच्यावर नेमक्या बातम्या होणार वगैरे, त्यांची चर्चा पत्रकारांशी चालू होती की तुम्ही आता काय नेमक्या बातम्या करणार. आत बैठकीमध्ये काय झालं नेमकं, आणि विशेषतः आपण बघितलं की सगळे आमदार खासदार बैठकीला तिथे बजरंग सोनवणे बाकी सगळी मंडळी आली. तर बैठकीमध्ये नेमकं झालं काय, का पवारांना जर बैठक घ्यायची त्यांच्या आमदार खासदारांची, तर इथं वायबी सेंटर 5 मिनिटावर पण नाहीये, म्हणजे हाकेच्या अंतरावर वायबी सेंटर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस बेलाड पिअरचं 10 मिनिटावर आहे आणि इथून सिल्वर ओक जे आहे तर हार्डली 20 मिनिटावरती आहे. तर का, म्हणजे शिंदेच्या दालनामध्येच बैठक का? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये 2 महत्वाचे पॉलिटिकल मेसेजिंग जे आहे हे शरद पवारांनी केलेले असावेत. एकतर पहिली गोष्ट, ज्या अर्थी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यात आले आणि आता आमदार फुटण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत, त्याच्यासोबतच ऑपरेशन तुतारी ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सहभाग असेल असं म्हटलं जातंय. यावेळेस भाजप नाही तर स्वतः एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ऑपरेशन तुतारी सुद्धा राबवलं जाणार आहे. आता या चर्चा आहेत आणि या चर्चांना जर कुठेतरी ब्रेक द्यायचा असेल तर या बातम्यांचं खंडन करू शकतो, त्याच्याबद्दल आपण उघड प्रतिक्रिया देऊ शकतो. त्या पवारांनी ऑलरेडी केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा या बातम्या आलेल्या, आता मागच्या 4-5 दिवसांपासून आपण पाहतोय की याच विषयाभोवती सगळं राजकारण विधिमंडळातलं सुरू आहे आणि शरद पवारांनी हे नाकारलेलं आहे. पण इतकं करून चालणार नाही. मी कसा, म्हणजे मैदानात उतरून कुस्ती खेळणारा गडी आहे राजकारणातला, हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला ऑन स्पॉट ऑन ग्राउंड जाऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करावं लागतं. मला वाटतं ईडीनी ज्या वेळेस शरद पवारांना नोटीस पाठवलेली होती त्यावेळेस जो सायकोलॉजिकल सेटबॅक देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलेला होता, त्यांना समन्स आल्यानंतर समन्सची वाट न पाहता ते स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन बसले आणि एक प्रकारे खूप मोठा दबाव जो आहे हा त्यांनी निर्माण केला. त्यांना संपूर्ण जाणीव आहे की त्यांचं जे स्टेचर आहे अक्रॉस द पार्टी लाईन, त्यांना जी मान्यता आहे, या सगळ्यामध्ये ज्यावेळेस शरद पवार स्वतः मैदानात उतरतात त्यावेळेस निश्चितच कुठेतरी त्याची कंपनं जी आहेत ही राजकीय जमिनीवरती आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं तशाच पद्धतीचं एक चाल किंवा खेळी जी आहे शरद पवारांनी काल जाणीवपूर्वक खेळलेली आहे. माझे आमदार तुम्ही जर फोडणार असाल, माझ्या खासदारांना जर तुम्ही हात घालणार असाल, तर मीच माझी लोक घेऊन तुमच्या दालनात येऊन बसलेलो आहे, येऊन आता माझ्याशी चर्चा करा. अशा पद्धतीचं मला वाटतं एक पॉलिटिकल मेसेज, एक स्ट्रॉंग पॉलिटिकल मेसेजिंग काल शरद पवारांनी केलेलं आहे. दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की हेच करण्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कुठेतरी कमी पडलेले आहेत. नेमकं जमिनीवरचं राजकारण कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण आणि मला वाटतं एक पाठ जो आहे हा शरद पवारांनी घालून दिलेला आहे. पुन्हा एकदा हे फार इंटरेस्टिंग विश्लेषण आहे जे तू केलंस ते, की पॉलिटिकल मेसेज दिलेला आहे आणि तो शिंदेनाच दिलेला आहे. पण बघा, असं आहे की शिंदेच्या मागे महाशक्तीची ताकद आहे असं शिंदे स्वतःच म्हणतात आणि त्याच्याशिवाय हे होत नाही. मग खरंच जर त्यांना मेसेज द्यायचा असेल तर त्यांना शिंदेना आत्ता मेसेज का द्यायचा आहे? त्यांनी तर मेसेज जर वाईजली जर विचार केला तर आपण म्हणू की त्यांनी बीजेपीला मेसेज दिला पाहिजे. शिंदेना मेसेज देणं, शिंदेना सांगणं की बाबा अशा पद्धतीने जर तुम्ही काही करणार असाल तर
म्हणजे मराठा केंद्रीय पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये शिंदे एकीकडे आघाडी घेत आहेत आपण बघतोय, आणि त्याच वेळेला ही घटना घडते की ऑपरेशन तुतारीची चर्चा होते, आणि त्याच वेळेला शरद पवार येत आहेत आणि त्यांच्या दालनामध्ये मिटिंग करतायत, त्याच वेळेला सगळे मोस्ट ऑफ मराठा आमदार खासदार तिथे आहेत. हे काय गणित आहे? मग भाजपला मेसेजिंग करण्याची गरज आहे का? इथं शिंदेना केल्यामुळं त्याचा अधिकचा फायदा काय? नाही, अर्थात म्हणजे जर भाजपवरती दबाव निर्माण करायचा असेल तर इथे विधिमंडळात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा करून काही फारसं साध्य होणार आहे असं मला वाटत नाही, आणि असं याची संपूर्ण जाणीव शरद पवारांना सुद्धा आहे. हे जे ऑपरेशन होणार आहेत याची संपूर्ण निर्णय प्रक्रिया जी आहे ही वर बसलेल्या वरिष्ठांकडनं केली जाते, आणि एक्झिक्युशन जे आहे हे राज्य पातळीवरच्या नेत्यांकडनं होतं. भाजपची अशा पद्धतीची हायरार्की आहे, त्यामुळे त्यांना जर अशा पद्धतीचा दबाव जर निर्माण करायचा असेल तर कदाचित जाऊन ते अमित शहांना भेटतील, कदाचित जाऊन मोदींना भेटतील, आणि भविष्यात काही दिवसांमध्ये ती भेट होईल सुद्धा, तसे फोटोही आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. पण इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजप हे एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न करते. जे त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलं, जे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं, तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा जर शिंदे आपला खांदा जर शरद पवारांचे आमदार आणि खासदार फोडण्यासाठी भाजपला वापरून देणार असतील तर त्या खांद्यावरती माझाही हात आहे आणि मीही तितकाच तुमच्या जवळचा आहे, तुमचा मित्र आहे. आणि शरद पवार हे असं पॉलिटिकल व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कितीही वितुष्ट आलं तरी राजकारणात आपले दरवाजे कोणासाठीही बंद करायचे नाहीत. असे अनेक उदाहरणं त्यांनी घालून दिलेले आहेत. मला वाटलं त्यातलंच एक उदाहरण जे आहे हे काल बघायला मिळालं. मी अजूनही कॉर्डियल आहे, तुमच्या संपर्कात आहे, जर काय वाटलं तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी स्वतः तुमच्या दालनात तुम्हाला भेटायला आलेलो आहे, अशा पद्धतीची एखादी मेसेजिंग असू शकते. कारण चर्चा अशी खूप स्ट्रॉंग आहे की 15 तारखेनंतर काहीतरी राजकीय भूकंप पुन्हा एकदा नवीन ट्रेमर्स महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाणवू शकतात, म्हणून मी हा प्रश्न विचारला. हा मेसेज जो आहे हा जसं तुम्हाला की शिंदेना नाही, पण हा मेसेज तसा ठाकरेंना पण आहे. कारण याचं जर सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला झालं असेल या घटनेचं तर ते ठाकरेंच्या शिवसेनेला झाल्याचं दिसलं. आज ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या क्रेडिबिलिटीवरतीच ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, म्हणजे आणि हे असंही म्हटलंय की मोठ्या नेत्याची क्रेडिबिलिटी कमी होते आणि गद्दारांना तुम्ही काय एका पद्धतीने ऑथेंटिकेशन देताय, हे काय म्हणायचं? आणि मग तुम्ही जे काही लढताय कोर्टामध्ये केसेस वगैरे त्याला अर्थच नाहीये. अजित पवारांच्या विरोधातले केसेस ज्या लढताय पक्षाच्या, इथपर्यंत बोलून गेलेत संजय राऊत. हे म्हणजे मला असं वाटतं की भेट इथं घेतली पण ट्रेमर जे आहेत किंवा धक्के जे आहेत ते बांद्र्यात जाणवलेले आहेत. नाही, निश्चित जाणवले. आणि आज जी प्रतिक्रिया मला वाटतं संजय राऊतांनी दिलेली आहे फार अनपेक्षित अशी प्रतिक्रिया आहे. कारण थेट शरद पवारांना निशाण्यावरती घेणं तेही संजय राऊतांकडून, म्हणजे एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे हे जर एखाद्या भाषणात किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सगळं बोलले असते तर आपण समजूही शकलो असतो. पण संजय राऊत हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया येणं म्हणजे निश्चित कुठेतरी याच्या वेदना ज्या आहेत या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला, त्यांच्या नेत्यांना झालेल्या दिसत आहेत. दुसरी गोष्ट अशी जाणवते मला की कुठेतरी उद्धव ठाकरेंना धाकधूक वाढवणारी ही गोष्ट का असावी? कारण भविष्यात जर काही राजकीय समीकरणं बदलत असतील तर नॅचरल अलायन्स पार्टनर म्हणून आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी भाजप असू शकतो, पण शिंदे सेना कधीच नसू शकते. म्हणजे ते काही शक्य होणार नाही. आणि तो ऑप्शन रूल आउट असताना तुमचा एखादा मित्रपक्ष जाऊन त्यांच्याबरोबर भेटतो काय, चहा पितो काय, पुष्पगुच्छ देताना फोटो काढतो काय, त्यामुळं या वेदना होणं स्वाभाविक आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी एक नवीन पॉलिटिकल इक्वेशन जुळवण्याचा प्रयत्न किंवा तशी पॉलिटिकल संकेत देण्याचा प्रयत्न जर शरद पवार करत असतील तर हे एकनाथ शिंदेना अभय देण्याचं किंवा प्रतिष्ठा देण्याचं काम आहे, जे उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागणं स्वाभाविक आहे. आणि मला वाटतं त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. आता आपल्याला बघावं लागेल की एकीकडे रामरक्षा आंदोलन करून पुन्हा एकदा हार्डलाईन हिंदुत्वाकडे वाटचाल करताना उद्धव ठाकरे दिसत आहेत, ज्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ट्रेमर्स जाणवू शकतात किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची कुठेतरी गोची होऊ शकते जर हार्डलाईन हिंदुत्व पुन्हा एकदा घ्यायचं उद्धव ठाकरेंनी ठरवलं. पण जर तुम्ही तुमचे ऑप्शन्स त्या ठिकाणी निवडत असाल किंवा तुम्ही जर शोधत असाल तर आमच्याकडेही ऑप्शन्स तयार आहेत हे दाखवण्याचं काम कालच्या भेटीतनं मला वाटतं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केलेलं आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि बघा असं आहे की आपण आता ज्या वेळेला बोलतो आहोत त्यावेळेला एकनाथ शिंदे समोरून आलेले आहेत, सगळे पत्रकारांनी त्यांना गराडा घातलेला आहे आणि कालच्याच घटनेबद्दल ते विचारण्याचा प्रयत्न करतायत, पण एकनाथ शिंदे काही बोलायला तयार नाहीत असं दिसतंय.
म्हणजे बघा सगळे कॅमेरे आहेत आणि पण कोणी आमदार मागे नाही ना, म्हणजे ते मी बघत होतो. म्हणजे काल भेट राहिलेली असा कुठला आमदार तर मागे नाही ना राष्ट्रवादीचा, तर सध्या तरी दिसत नाहीये प्रेक्षकांना सांगायला. निश्चितपणे नाही दिसत आहे. पण मराठा केंद्रीय राजकारण जे आहे ते शिंदे करताना दिसत आहेत आणि ज्यावेळेला स्ट्रॉंगमन मराठा नेता कोण, तर आपल्याला कल्पना आहे की शरद पवार यांच्याशिवाय दुसरं नाव येत नाही. आणि आता ते ऑथरायझेशन एका पद्धतीचं शिंदेना मिळतंय का, हा पण एक प्रश्न आहे. कारण की एकीकडे हार्डलाईन हिंदुत्वाची त्यांनी लाईन धरली, तर यांनी लगेच शिंदेच्या दालनात जाऊन मेसेज दिला. उद्धव ठाकरेंवरच दबाव टाकतायत की तुम्ही जिथे होतात कालपर्यंत तिथेच राहायचं, तुम्ही इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न केलात तर मग महाविकास आघाडीला सुद्धा फारसा काय अर्थ होणार नाही, तुम्ही एकटे पडाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. नाही म्हणजे मला वाटतं हेच वैशिष्ट्य आहे म्हणजे एका कसलेल्या राजकारणाचं. म्हणजे एक तीर में कई निशाणे साधनं ज्याला म्हणतात ना, ते मला वाटतं कालच्या भेटीतनं झालेलं आहे. आज आपण त्या एका भेटीवरती वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या अँगलने, पर्स्पेक्टिव्हने चर्चा करतोय. मला वाटतं ह्याच्यामध्येच त्या भेटीचं फलित आलं. अशी एखादी भेट करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणं, ती कुणाच्या फायद्याची आहे, कुणाला नुकसानदायक ठरणार आहे, याच्यावरती चर्चा होत राहील. पण शरद पवारांना जे साध्य करायचं होतं, मला वाटतं त्यांनी 3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. एकतर त्यांनी उद्धव ठाकरेंना निश्चित दाखवून दिलेलं आहे की तुमचं जरी वैर असलं एकनाथ शिंदेचं, तरी आमचं काय असं बांधाला बांध नाही किंवा वैर नाहीये. ठीक आहे, म्हणजे गरज पडली तर एकनाथ शिंदे आणि आम्ही पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण पद्धतीने एकत्र सुद्धा येऊ शकतो. दुसरीकडं हा पॉलिटिकल मेसेज त्यांच्या स्वतःच्या आमदारांना आणि खासदारांना सुद्धा होता. जे आमदार खासदार द्विधा मनस्थितीत असावेत की जर भाजपमध्ये, जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायची वेळ आली आणि सत्तेत सहभागी होऊन आपल्याला जर सत्तेची फळं चाखता आली तर का नाही असं करायचं, तर त्यांना सुद्धा हा एक खूप कडक मेसेज होता. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे माझ्यासोबत आहेत, आमचे खूप चांगले संबंध आहेत, त्यामुळे उद्या मीच गेलो तर मात्र तुमची गोची होईल, त्यामुळे तुम्ही एखादा कुठला निर्णय घ्यायच्या आधी तो विचारपूर्वक घ्यावा. हा स्वतःच्या आमदार खासदारांना मेसेज होता. आणि तिसरा अर्थात देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हा मेसेज होता, भाजपला सुद्धा हा मेसेज होता की उद्या भविष्यात राजकीय समीकरणं जर बदलली तर मराठा नेतृत्व हे कसं एकत्र येऊ शकतं आणि ते कसं भाजपला डोईजड होऊ शकतं, याचा सुद्धा एक मला वाटतं एक स्ट्रॉंग मेसेज कालच्या या बैठकीतनं शरद पवार आणि एकनाथ शिंदेनी दिलेलं आहे. मला असं वाटतं ऋतू की ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 3 मेसेज आणि ते 3ही स्ट्रॉंग मेसेज आहेत. शरद पवार हे अजूनही ऍक्टिव्ह राजकारणामध्ये, जरी त्यांचं रोजचं डे टू डे काम कमी झालेलं असतं तरी महत्वाच्या ठिकाणी ते आपला रोल जे आहे ते निभावताना बघायला मिळतात. आणि त्यातलाच काय भाग म्हणून आपण बघितलं काल की या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि ही भेट जी आहे शरद पवारांनी जे शिंदेच्या दालनात जाणं, त्याचं कवित्व संपणार नाहीये. आता ही जी एक दरी तयार झालेली आहे ठाकरे आणि पवारांमध्ये, ती दरी भरून यायला सुद्धा वेळ लागेल. आणि मला असं वाटतं की विश्वास जो आहे तो तयार व्हायला, बिल्ड व्हायला फार वेळ लागतो. आता ठाकरेंच्या मनामध्ये हे आजच्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावरून दिसतंय की ते किती दुखावलेले, किती खोलवर ती जखम झालेली आहे. म्हणजे कालपर्यंत असलेले सचिन अहिर त्यांच्याकडे गेले, 6 खासदार गेले, त्याच्यामुळे ती जखम ताजी आहे. आणि त्याच्यानंतर पवारांनी असं ऍक्ट केल्यामुळं कदाचित त्यांच्या पक्षामध्ये जे काही घडतंय त्याच्याबद्दल तुम्हाला काही कन्सर्नच नाहीये, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये आहे का पवारांच्या मनामध्ये, असा भाव तयार होतो आहे. पण राजकारण हे खूप प्रॅक्टिकल असतं, ते इतक्या भावनिक पद्धतीनं खेळलं जात नाही. पण शिवसेनेचं राजकारण हे भावनेच्या जोरावरचं आहे, त्यामुळे ते पवारांच्या क्रेडिबिलिटीवरती शंका उपस्थित करून ते एक वेगळा तीर साधण्याचा प्रयत्न करतायत की उद्या जर काही ऑपरेशन तुतारी झालं तर हे सगळं कोणी घडवून आणलं, तर त्याच्या मागे आणखून कोण नव्हतं तर कदाचित स्वतः पवार. म्हणजे अशाही पद्धतीचं राजकारण घडू शकतं. त्यामुळं आरोप होऊ शकतात. बघा, आरोप प्रत्यारोपाने शक्यतांचा सगळा बाजार जो आहे तो गरम आहे. पण मला असं वाटतं की हे अधिवेशन संपता ही जी काही नवीन ठिणगी पडलेली आहे ती चांगला निखारा आहे, त्याच्यावर फुंकर मारायला अजून काही दिवस तरी एक वाव मिळालेला आहे. आणि राजकीय वर्तुळामध्ये अशा गोष्टी इतक्या सहज विजती नाहीत आणि नजरेआडी होत नाहीत. आणि ज्या वेळेला की डिलिमिटेशन विधेयक येणार आहे असं आपण म्हणतोय, त्या काळात हे घडलेलं आहे, त्यामुळे त्याचं महत्व अजूनच अधोरेखित होतंय. त्यामुळे बघावं लागणार आहे काय घडतंय. आपलीही नजर असणार आहे. तुमची काही मतं असतील तर निश्चितपणे कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा.